तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत सकाळी 8च्या नंतर अंघोळ करणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा। विशेषतः 8च्या नंतर अंघोळ करणाऱ्या स्त्रियांसोबत काय घडते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मंडळी, आपल्या दैनंदिन जीवनात आपण नित्य नियमाने काही गोष्टी करत असतो। तो जसा काही आपल्या जीवनाचा एक भागच बनलेला असतो। आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी आपल्या दैनंदिन जीवनात वर्तन करताना कसे वागावे, काय करावे, काय करू नये, कोणत्या वेळी कोणते कार्य करावे हे विविध धर्मग्रंथातून, त्यांच्या शिकवणीतून आणि वागणुकीतून आपल्याला सांगून ठेवले आहे। या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात, परंतु आपल्याला पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो। आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही। सर्वजण करतात ना, मग आपण देखील करायचे, अशा पद्धतीने आपले जीवन सुरू असते। या बाबीचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी आपल्यावर जे संस्कार केले आहेत, दैनंदिन वागणुकी संदर्भात ज्या बाबी सांगितल्या आहेत, ज्या काही सवयी आपल्याला लावलेल्या आहेत, त्या सर्व आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी खूपच लाभदायक आहेत। त्यामागील एक सवय म्हणजे स्नान करणे। स्नान करणे हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे। स्नान केल्याने आपले शरीरच नाही तर आपले मन सुद्धा प्रसन्न राहते। स्नान करण्याचे आपल्याला खूप फायदे होतात, हे तर आपल्याला माहीतच आहे। शास्त्रानुसार स्नान करणे हे एक उत्तम कार्य मानले गेले आहे। त्याचबरोबर स्नान करणे हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे, परंतु आपल्याला हे माहीत आहे की स्नान करण्यासाठी एक विशिष्ट वेळ आणि विशिष्ट पद्धत असते। आपल्याला हे माहीत नसते आणि आपण आपल्या मनात येईल आणि आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी आपण स्नान करतो, परंतु आपली ही सवय खूप चुकीची आहे। कधीही व कोणत्याही वेळी स्नान केल्याने त्याचा आपल्याला फायदा तर होतच नाही, उलट नुकसान होते। आपल्या धर्मग्रंथात, गरुड पुराणात आपल्या जीवनाशी संबंधित काही लहान मोठ्या बाबींचा उल्लेख केलेला आहे। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीचे त्यात सविस्तर वर्णन केलेले आहे। जीवन, मृत्यू, स्वर्ग आणि नरकाबरोबरच धर्म, व्यावहारिक ज्ञान, संस्कार, वर्तणूक, सवयी याबद्दल सुद्धा खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे। आज आपण हेच जाणून घेणार आहोत की स्नान करण्याची योग्य वेळ कोणती, स्नानाचे किती प्रकार आहेत, कोणत्या वेळी स्नान करायचे, काय फायदे व तोटे आहेत, हे सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। स्नानाचे प्रकार जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, सर्वात आधी जाणून घेऊया स्नानाचे कोणकोणते प्रकार आहेत। स्नानाचे 4 प्रकार आहेत। शास्त्रानुसार ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषी स्नान, मानव स्नान आणि दानव स्नान असे स्नानाचे 5 प्रकार आहेत। या सर्व प्रकाराची त्यांच्या वेळेनुसार वर्गवारी केलेली आहे। गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्तावर केले जाणारे स्नान हे सर्वश्रेष्ठ स्नान मानले गेले आहे। ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय आणि सूर्योदयापूर्वीचा 1.5 तास ते 2 तास आधीचा काळ। सूर्योदयापूर्वी 1.5 ते 2 तास आधीचा काळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त होय। पहाटे 3 ते 4 ची वेळ ही ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते। दिवसातील सर्वात शुभ वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त। तर मंडळी, यावेळी वातावरणात खूपच शुभ, सकारात्मक, पवित्र अशी ऊर्जा पसरलेली असते, कारण ही वेळ भगवंताची वेळ मानली आहे। म्हणूनच यावेळी भगवंताचे नामस्मरण करता करता केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वश्रेष्ठ ब्रह्मस्नान म्हटले जाते। यावेळी स्नान करून लगेच सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास आपल्या जीवनात सुख, समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते। दिवसभरात आपले शरीर व मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले, उत्साही व प्रसन्न राहते। स्नानाचा दुसरा प्रकार म्हणजे देवस्नान। सकाळी 4 ते 5 च्या दरम्यान केले जाणारे स्नान म्हणजे सर्व पवित्र नद्याचे ध्यान करता करता केल्या जाणाऱ्या स्नानाला खूपच श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे। यावेळी स्नान केल्यास आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा
आणि अस्वच्छता निघून जाते। अशा प्रकारे देवस्नान केल्यास आपल्या शरीराबरोबरच आपले मन सुद्धा प्रसन्न राहते। ज्या व्यक्ती दुपारी 12 वाजल्यानंतर स्नान करतात त्यांच्या मनात दिवसभर राग, लोभ, क्रोध, द्वेष, नकारात्मक ऊर्जा, अशक्तपणा व चिडचिडपणा वाढत असतो, ज्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात। गरुड पुराणात आपल्याला दररोज ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषी स्नान किंवा मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले आहे। दररोज या पवित्र वेळी उठून स्नान करून भगवंताचे पूर्ण श्रद्धेने पूजन करावे। ध्यान व नामस्मरण केल्यास तसेच सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास शरीराबरोबरच मनही शुद्ध व पवित्र होते। दरवेळी स्नान करताना गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सान्निधी कुरु या मंत्राचा जप करावा। अशा प्रकारे या सप्त नद्याचे ध्यान करता करता स्नान केल्यास सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, रोग, द्वेष, सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते। तर मंडळी, सूर्य उदय झाल्यानंतर लगेचच केल्या जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान म्हटले जाते। या स्नानाला सुद्धा उत्तम मानले गेले आहे। सूर्य उदयाच्या वेळी केले जाणारे स्नान लाभकारी मानले जाते। यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि आपणास कोणतेही काम करण्यास उत्साह येतो। गरुड पुराणानुसार 8 नंतर केल्या जाणाऱ्या स्नानाला राक्षसी स्नान म्हटले जाते। सकाळी 8 नंतरची वेळ आंघोळ करण्यासाठी योग्य नाही। या वेळेपर्यंत वातावरणातील दैवी शक्ती संपलेली असते, त्यामुळे मनुष्याला उत्साह, ऊर्जा राहत नाही। यामुळे मनुष्य सुस्त पडून दिवसभर आळस येऊ लागतो, काम लवकर होत नाही। यामुळे आपलीच धांदल उडते। म्हणून 8 नंतर आंघोळ केली पाहिजे। उशिरा आंघोळ केल्यानंतर घरात दरिद्रता आपली कधीही पाठ सोडत नाही। अशा घरी लक्ष्मी प्रवेश करत नाही। जी स्त्री सकाळी 8 नंतर आंघोळ करते तिच्या भाग्याची हानी होते, तिला दुर्भाग्याला सामोरे जावे लागते। घरात सुख समृद्धीची हानी होते, घरात सुख समृद्धी राहत नाही, घरात पैसा बरकत येत नाही, घरात पैसा टिकत नाही। पैसा घरात आल्यासारखा तर वाटतो, पण कुठे जातो हे लक्षात येत नाही। म्हणूनच प्रत्येक स्त्रीने सकाळी 8 नंतर आंघोळ करू नये। सकाळी 8च्या आधीच आंघोळ केली पाहिजे। दुपारी 11, 12 किंवा 1, 2च्या दरम्यान आंघोळ करतात अशा स्नानाला राक्षसी स्नान म्हटलं जातं। अशा घरातील लोकांची कधीही प्रगती होत नाही। काही लोक उशिरा का होईना स्नान करतात, पण काही लोक असे आहेत की ते रोजच्या रोज आंघोळ करत नाहीत। अशा लोकांच्या मनात राग, क्रोध, लोभ, नकारात्मक ऊर्जा वाढत असते, त्यांच्या भाग्याची हानी होते। यामुळे उशिरा आंघोळ करणारे लोक सदैव दुःखी व दरिद्र राहतात। म्हणून सकाळी लवकर उठून लवकर आंघोळ करावी, यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहते। सकाळी लवकर आंघोळ केल्यामुळे आपली देवपूजा सुद्धा लवकर होते। सकाळी लवकर देवपूजा केल्यामुळे आपणास देवांचा पुरेपूर आशीर्वाद प्राप्त होतो। म्हणून सकाळी लवकर उठावे व नित्यकर्म लवकर करावे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।